हॅलो, तर कसे तुम्ही सर्व मजेत असाल? तर आज मी चालली आहे आनंद विसावा. खूप दिवसाचे कमेंट्स पण आहेत का बा तुम्ही आनंदसागर येथे जा. तर आनंदसागर अजून सुरू झालेलं नाही, तर मी लवकरच जाणार आहे आणि आनंदसागरचा ब्लॉग शूट करणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की आनंदसागर सुरू झालं का नाही, तिथं काय काय आहे बघायसारखं. तुम्ही जे जे दूर राहतात त्यांना यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे, आणि जर तरीही इच्छा असेल म्हणजे मी तुम्हाला दाखवणारच तिथं काय काय आहे पाहण्यासारखं सध्या, आणि कुठे कुठे एंट्री सुरू झाली आहे. तर ते तुम्ही बघा, जर तुम्हाला वाटलं मग तेव्हा की आपण जायला पाहिजे. नाहीतर मग काही जणांना वाटेलच का बा जाऊन काही फायदा नाही, खूप लांब आहेत, कोणी राहायला तर इतक्या दूर जाऊन काही पाहायला मिळणार नाही तिथं. आणि तुम्ही आले तर तुमचं एक काम चांगलं होईल का, तुम्ही तुमचं गजानन महाराजांचं दर्शन होईल. बाकी आनंदसागरमध्ये एवढं नाही आहे सध्या पाहण्यासारखं. तर लवकरच व्लॉग घेऊन येईल मी तुमच्यासाठी. तर कपाट काय आणलेलंच नाही, कपाट तुटलेलंच आहे, कपडे तसेच पडलेले आहेत, अर्धे कपडे मी तशाच घड्या केल्या कशा तरी, कारण की माझ्या त्या साड्या होत्या सांगितलं दिसत आहेत वरून. आता मी ते लावले त्याच्यामुळे काही दिसत नाही व्यवस्थित. तर तसेच आहेत ते. तर आज म्हणजे 2 दिवस झाले पूजाताई म्हणत होत्या का आपण जाऊ म्हणत आनंद विसावामध्ये, कारण की तिथचं जेवण मला खूप आवडते. हेल्दी जेवण असते आणि टेस्टी पण असते. मला तरी आवडते तिथं जेवायला गेले की मी जास्त जेवण करते. तर म्हटलं चला ठीक आहे जाऊ. तसं तर आम्ही जास्त बड्डे वगैरे असला तर जातो तिथं, कारण की हॉटेलचं जेवण मला आवडत नाही आणि यांना आवडते पण मला आवडत नाही, त्याच्यामुळे मला साधं जेवण आवडते म्हणून आम्ही तिथंच जेवायला जात असतो. तर आज पण तिथंच जाणार आहे, तर असंच कंटिन्यू व्लॉग बघत राहा. सियान शौर्य चल. तर निघालो बघा आम्ही पूजाताईच्या घरी जायसाठी. आता घरून थंडी आहेच त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घातलेत. सियानला तर थंडी लागत नाही, तो तर काही घालतच नाही स्वेटर, तरी पण जबरदस्तीने त्याला घालून दिलं. म्हटलं चला आता पूजाताईच्या घरी जायचं आहे. तर पोचलो आम्ही पूजाताईच्या घरी. पूजाताई काय करून राहिली, पूजाताई पोरीला शिकून राहिली होती. पूजाताई म्हणते संध्याताई मला घेऊ नका त्या व्लॉगमध्ये. मी म्हटलं राहू द्या ना, तुमची पोरगी काय काय लिहिते लोकांना दिसलं तर पाहिजे. तर म्हणते नाही व मला घेऊ नका, मग अवतार पा कसा आहे. मग आम्ही तिथून निघालो. त्या पूजाताईला म्हटलं चला लवकर तयारी करा. पूजाताईनं लवकर तयारी केली, ड्रेस चेंज केला, पोरीला तयार केलं आणि आम्ही निघलो रस्त्यानं. हाच आहे बघा तिथचा रस्ता, हा आनंद विसाव्यात जाण्याचा रस्ता आहे. अंधार असल्यामुळे एवढं काही व्यवस्थित दिसत नाही. नंतर इथं थोडासा उजेड होता, मी म्हटलं चला इथं थोडंसं शूट करायचं म्हणजे नवीन येणाऱ्यांना समजेल तरी की बा इथून गेल्या होत्या ताई, म्हणून मम्मीने ते घेऊन घेतलं तेवढं. मग निघालो. अजून पुढे अंधार होता, अजून सुरू केलं. म्हटलं अंधारात ते दिसू द्या, थोडंसं दिसलं तर काय सुरू राहिलं. तिथं पूजाताई आणि दादा पोचले होते. इथं पार्किंग एरिया हा, इथं गाड्या वगैरे असतात. तिथं गाडी उभी केली, यानं गाडी उभी केली, दादानं गाडी उभी केली. आम्ही बसलो वाट पाहत. आता या पूजाताई म्हणतात हाय, सर्वांना हाय करतात. पूजाताईंना हाय नक्की करा कमेंटमध्ये. तर तुम्ही म्हणसाने बाई अशी काय करून राहिली. तर आम्ही दोघीजणीच पुढे निघून आलो. ते दोघंजणं बा मागे आहेत, ते आरामशीर येऊ राहिले. इथं बसायसाठी चांगला आहे, इथं आम्ही बसत असतो. आम्ही कधी जेवण वगैरे झालं की इथं थोडा वेळ बसतो, काही कुदतो खेळतो. सगळेच आम्ही लहान लेकरासारखे होत असतो. सगळे कुदत कादत चाललो रस्त्यानं, लेकरं मागे कुदून राहिले, आम्ही पुढे चाललो. तर सियान मध्ये मध्ये करते, पण त्याला चुपचाप बसायला सांगलं तर म्हणून तो चुपचाप बसला. आता इकडे आलो, तिकडे तिकीट काढायचं एका साईडला जेवणासाठी. म्हणजे तिथं ते देणगी काउंटर असते तिथं. म्हणजे असं नसते लिहिलेलं, फक्त देणगीच लिहिलेली असते. म्हणजे आपल्याला तिथं तिकीट काढावं लागते. आधी 40 होतं, नंतर 50 झालं, आता 50च आहे वाटतं. नाही आता 60 झालेलं आहे, 50चं 60 झालं आहे. पर माणसाचं 60 रुपये तिकीट काढावं लागते तिथं. तिथं ते चप्पल स्टँड होते, तिथं चप्पल वगैरे काढले आम्ही. नंतर आला आतमध्ये. बघा किती गर्दी असते, गर्दी काहून नसणार, प्रसाद आहे. आणि प्रसाद आहे म्हटलं म्हणजे एवढं टेस्टी असते का, तुम्हाला जर एक पोळी खायची तर तुम्ही 2 नक्कीच खासाल. एवढं टेस्टी जेवण असते. मला तरी खूप आवडते. मला आवडते, पूजाताईला आवडते, बाकीच्यांचं माहिती नाही. पूजाताईचं माहीत असते मला पूजाताईला आवडते का नाही आवडत, कारण की आम्ही दोघीजणी सोबत असलो तर चांगलं जेवण करतो. तर झालं आमचं जेवण वगैरे, निघालो आता आम्ही बाहेर. पूजाताई आम्ही बाहेर आलो. पूजाताईची मुलगी बघा कशी मागून चालत तिथे टुटूक. तर आलो फायनली आम्ही घरी. जेवण वगैरे सगळं व्यवस्थित होतं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत बाय, टेक केअर.